श्री स्वामी समर्थ या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते। त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पायात चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही। कोणत्या आहेत त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते, हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वरती खरी श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर मग या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 1. कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो। 2. मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये। 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते। कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते। एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्यांच्या पाया पडू नये, त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्यांच्या पाया पडावे। पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहेत। 5. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नयेत, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात। 6. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये, जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती। 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये, भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता। 8. जेवताना पाया पडू नयेत, एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नयेत। 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नयेत, तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तर तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका। 10. शत्रूला कधीच नमस्कार करू नका, आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो, आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते, तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो, म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये। कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते तर बघा, 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुधग्रह मजबूत होतो। 2. वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतुग्रह बलवान होतो। 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो। काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो। 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो। 6. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो। 7. वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो। 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो। कोणाला ओलांडू नयेत, कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नयेत। 2. अग्नीला चुकून सुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नयेत। 3. ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असते त्याला कधीही ओलांडू नयेत। 4. केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नयेत। या 4 लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते। 1. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असतं, पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे। मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावेत। 2. तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घर जावई होऊन राहू नयेत। 3. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते। 4. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजी येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात। 5. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नयेत। हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते, कुमारी मुली ही देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नयेत असे शास्त्र सांगते। कुमारी मुलींना पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो। हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नयेत। हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।